ते फळ खातो. राजानं त्या ठिकाणी ते फळ घेतलं आणि घेतल्याच्या नंतर ते फळ घेऊन समोर ठेवलं आणि विचार करायला सुरुवात केली. त्याचं प्रजेवर प्रेम नव्हतं, फक्त सहज सहज आपल्या हातून काम होतंय म्हणून प्रजा सुखी होती. त्याचं खरं प्रेम होतं त्याच्या बायकोवर. त्यानं विचार केला ते फळ हातामध्ये घेऊन, मी हे फळ खाईन, पण खाल्ल्याच्या नंतर मी अमर होईल, पण माझी राणी राहणार नाही का? माझी राणी राहील का? मी जिच्यावर प्रेम करतो ती राहणार नाही. मग मी खाण्यापेक्षा हे फळ काय करावं तिला देऊ, म्हणजे मी आहे तोपर्यंत तर तिथे मी गेल्यावर तिचं काही होऊ नये, ती तर अमर त्या ठिकाणी होईल. मग ते फळ घेतलं, त्या राणीला दिलं त्या राजानं आणि सांगितलं राणी हे फळ खा, तू अमर होशील. पण राजावर या असणाऱ्या राणीचं प्रेम नव्हतं. राजावर या राणीचं प्रेम नव्हतं. तिचं प्रेम त्या राजवाड्यामध्ये खायला करणार, म्हणजे घोड्याची सेवा करणारा त्याच्यावर. तिनं विचार केला मी जर फळ खाल्लं तर मी फळ खायला अमर होईल, पण माझं ज्याच्यावर प्रेम आहे तो खायला करणारा जर मेला तर मला जगून काय करायचं? त्याच्यावर जे फळ काय करावं म्हणजे त्याला देऊन टाका. ते फळ घेतलं महाराज त्या राणीनं, त्या खरारा करणारा देऊन टाकलं. काय केलं? खरारा करणारा देऊन टाकलं. आणि खरारा करणारा त्या ठिकाणी फळ घेतलं, पण त्याचं प्रेम राणीवर नव्हतं. त्याचं प्रेम होतं त्या राजवाड्यामध्ये एक भांडे घासणारी बाई होती तिच्यावर. त्याने विचार केला मी हे फळ खाईल, मी अमर होईल, पण जिच्यावर माझं प्रेम आहे ती जर मी तर मला जगून काय होईल? मग ते फळ त्या ठिकाणी तिनं खाल्लं तर बरं होईल. मग ते फळ त्या ठिकाणी त्या स्त्रीला त्यानं दिल्याच्या नंतर तिनं असणार ते फळ घेतलं आणि तिनं विचार केला मी जर हे फळ खाल्लं तर अमर होईल, पण जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत काय कष्टच करीत राहू का काय, त्याच्यावर मरण आल्यानं बरं. मग हे फळ जर माझ्या राजानं खाल्लं ना तर राजा अमर होईल आणि प्रजेचं सुख असणारं त्या ठिकाणी काय प्रजेला सुखी ठेवू. मग त्या राजा दासीनं ते फळ उचललं आणि राजाच्या समोर आणलं आणि राजाला सांगितलं राजेसाहेब हे फळ खा, तुम्ही अमर होतात, कारण याच्यामध्ये ते सामर्थ्य बरं का. ते फळ बघितल्याबरोबर राजाला ओळखलं, म्हणजे हे फळ मी राणीला दिलं. राणीला बोलवलं ना, खरारा करायला बोलवलं आणि सांगितल्याच्या नंतर बोलवलं आणि त्या फळाचं विचारलं. राणीनं स्पष्ट असणार कबूल केलं महाराज तुम्ही मला फळ दिलं, तुम्हाला कळू नये अशी गोष्ट दिली की कळाली, फाशीवर द्यायचं असेल तर द्या, पण माझं प्रेम तुमच्यावर नव्हतं म्हणून मी खरारा करणार. खरारा करणाऱ्याला बोलवलं. खरारा करणाऱ्याला सांगितलं राणी साहेब तुम्ही माझ्यावर प्रेम करीत होता, पण तुमच्या दबावापोटी तुमचं म्हणणं मी ऐकत होतो, पण माझं काही तुमच्यावर प्रेम नव्हतं. माझं खरं प्रेम तुमच्यावर होतं म्हणून मी इलाज देऊन टाकलं. काय करायचं असेल ते. तेव्हा ते असणाऱ्या दासीनं सांगितलं की मला खाण्याचा असणारा त्या ठिकाणी अधिकार नव्हता म्हणून तुम्हाला दिलं. त्यावेळेस भर्तरी राजानं स्वतःच जीवन चरित्र लिहिलं आणि सांगितलं की या समाजाचा धिक्कार असो, पत्नीचा सध्या धिक्कार केलेला आहे. पत्नीचा सध्या त्यानं धिक्कार केलेला. मी का सांगितलं तुम्हाला हे इतक्या लांब मला जायची गरज नव्हती. नशिबात असावं लागतं, असावं लागतं, नशिबात असावं लागतं, मग ते त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतं. मग साधून दिलेला जो प्रसाद आहे तो प्रसाद आपल्या नशिबात असला तरच मिळतो, अन्यथा मिळत नाही. नशिबात असावं लागतं. काही लोक रविवारी बरं का महाराज आरती झाली की निघून जाते, त्यांना प्रसाद खायला मिळत नाही, कारण त्यांच्या नशिबात नाही, त्याच्या कशात नाही, नशिबामध्ये नाही. म्हणून त्या ठिकाणी संत बाळूमामांनी केलेले जे उपचार आहेत ना ते उपचार सर्वसाधारण जरी दिसत असले, काही लोक म्हणते काय अहो बाळूमामा पिढ्या वळीत होते आणि ते वळीत होते तू ओळखतो का काय, त्यांची ताकद काय तुझी ताकद काय. एक जणांना असंच एका पट्ट्यानं मला प्रश्न विचारला महाराज तुम्ही त्याचं कीर्तन करता, कार्याचं कीर्तन करून आलो, तो कार्याचं कीर्तनामध्ये सांगितलं देवाला 16,108 बायका होत्या, एक पट्ट्या आला मला काय 2-3 केलं तर काय होईल, देवाला 16,108 आहेत ना म्हणले, मी जर केल्या गोष्टी तर काय फरक पडायला. मी तुला देवानं 12 गाव लागलेला अग्नी गिळला, तू तुझ्या घरातल्या चुलीचा एक पुरी काय कर गिळून दाखव कसा कर. म्हणून त्या ठिकाणी संत महात्म्याचं लागणारं दूषण ज्यांनी केलेलं कार्य न पाहता या जगाचं कल्याण कसं केलं हे पाहावं, जगाचं कल्याण कसं केलं हे पाहावं. होय भाऊ बरोबर आहे. भाऊनं सांगितलं लय वेळ लावू नका, करून पाऊस पावसाची काळजी सगळ्यालाच आहे महाराज आहे का नाही. पाऊस बी पाहिजे नाही असं थोडंच
थोडक्यामध्ये चिंतन ठेवण्याचा प्रयत्न करू. वाजले किती एकदा 12ला आपण 12ला 5-10ला आपण काय करू, फुलं उकळून घेऊ आणि लगेच पुन्हा संपून टाकू. उठाला उठाला काय करत असतात, जगाचं कल्याण करतात आणि त्यांच्या सहज बोलण्यानं जगाचं असणारं कल्याण होतात. ते असणार त्या ठिकाणी जे बोलतात ना, ते स्वतःच्या असणाऱ्या कल्याणासाठी बोलत नाही, जगाच्या कल्याणासाठी. संत महात्म्याचे काही दोन शब्द आहेत बघा. नाथांनी आपण हरिपाठात सांगितलंय, काय तुझी माय गेली होती भूतापाशी, खाली मुकाशी अरे बुडा, शिवी महाराज शिवी. तुझी माय काय भूतापाशी गेली का? नाथ महाराज म्हणते तेव्हा तुझा जन्म झाला. नाथ महाराजांनी त्यांचं बोलणं कसं आहे, काय बोलणे उपदेश करतात. संतांनी काय करावं लागते, कष्ट करावं लागतं. कीर्तनकारांना गेल्या गेल्या त्याला चटाया टाकू लागल्या पाहिजे, कष्ट लागल्या पाहिजे. दुसरे कीर्तनकार टाकीत नक्की आलं ठेकायला म्हणून बोललो बरं का. कष्ट त्या ठिकाणी असणार स्वतः करतात, पण जगाचं कल्याण करतात. करोनी सायास शिकविती, त्याला जेवढं कष्ट करणं होईल तेवढं. काही लोक ऐकतच नाहीत बरं का, त्यांना ऐकत नाहीत म्हणून सोडून देणं योग्य नाही, पुन्हा पुन्हा सांगतात. त्याचा राग त्या ठिकाणी देत नाही. तसं संत बाळूमामाने त्या ठिकाणी कार्य केलं महाराज. बाळूमामाच्या असणाऱ्या त्या ठिकाणी मेंढ्या पाळणारे जी लोक होते सगळेच काय बाळूमामा ऐकत होते काय म्हणतात. आता इथं बी तसं होतंय का, कुणी कुणाचं ऐकत नाही आणि ऐकतात ते ऐकतात, जे नाही ऐकत ते नाहीच ऐकत. तसं तिथं बी होतं महाराज. परंतु नाही ऐकणाराचं देखील कल्याण करणारे संत असतात. नाही ऐकणाराचं देखील कल्याण करणारे असणारे कोण असतात तर संत महात्मा.